नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम वेगळा असा स्नॅक्सचा प्रकार बनवलेला आहे आणि हा पदार्थ पूर्ण माझ्या मुलानं बनवलेला आहे. तर मी फक्त एडिटिंग आणि आवाज दिलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता आपण घेतलेले आहेत बटाटे, ते धुवून घेऊन आपण परत त्याची सालं काढलेली आहेत. आता आपण बटाटे कट करून घेतलेले आहेत. रेसिपी तर सुरुवात झालेलीच आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर आता आपण हे कट करून घेत आहे. 3 मोठे बटाटे घेतलेले आहेत आपण. हे आता आपले कट करून झालेले आहेत. आता आपण एकदा ह्याला धुवून घेतलेलं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून हे उकळून घेणार आहे. 5 मिनिटासाठी आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला उकळून घेत असताना याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ पण घातलेलं आहे, कारण नंतर आपण ह्याला मीठ ॲड करणार नाही आहेत. तर 5 मिनिटात हे उकळून झालेले आहेत. आपण ह्याला आता बाजूला काढून एका कॉटनच्या कपड्यावर सुकवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याचं पाणी जे आहे ना, टिश्यू पेपरनं पण आपण थोडंसं टॅप करून काढून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला एका ताटात घेऊन ह्या स्लायसेसवर आपल्याला कॉर्न स्टार्च पावडर टाकलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशी पसरवून टाकायची आणि पूर्णपणे ह्याला एक लेअर तयार झाला पाहिजे असं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे जवळपास लागले तर आपले हे बटाटे जे असतील ते 1.5 किलो असतील. तर हे पहा, आणि आपल्याला ह्याला आता हाताने मिक्स करून घ्यायचे. खूप पटकन होणार आहे, पण चवीला म्हणाल तर खरंच खूपच अप्रतिम लागणारे आहेत हे फ्रेंच फ्राईज. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. नेहमीच मुलांना खाऊ वाटणारे बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा आपण घरी पण असे पदार्थ बनवले ना, मुलांसाठी खूप फायदेशीर आणि पौष्टिकसुद्धा असतील. आता आपण गॅसवर कढई ठेवून तेल घातलेलं आहे तळण्यासाठी पुरेसं. तर आपलं तेल कडकडीत तापलं की आपण ह्याच्यामध्ये आपले फ्रेंच फ्राईज घातलेले आहेत. तर सुरुवातीला हे आपल्याला 5 मिनिटासाठी तळून घ्यायचे आणि हे प्री फ्राय होईल, कारण ह्याला आपण एकाच वेळेला पूर्णपणे तळून घेणार नाही आहेत. आता आपण ह्याला 5 मिनिटं तळून घेतलेलं आहे. खायला म्हणाल तर खरंच खूपच अप्रतिम चव लागते आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतात. आता आपण ह्याला एक वेळेस तळून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण एका पेपरवर काढून सुकवून घेतलेलं आहे आणि परत आपण ह्याला एकदा आणखीन एक वेळेस तळून घेणार आहे. असे फ्रेंच फ्राईज बनवत असताना शक्यतोवर बटाटे आहेत ना, मोठे आणि असे लांब जर असतील ना, तर हे फ्रेंच फ्राईज खूपच छान होतं. माझा मुलगा आहे ना, खूप छान पदार्थ बनवतो. पास्ता, मॅगी, खिचडी पण बनवतो कधी. तर त्यानं बनवलेले पदार्थ मलासुद्धा खूपच आवडतात आणि त्याच्या पद्धतीनं खूप वेगळ्या पद्धतीने बनवतो. तर आता आपण ह्याला एक वेळेस फ्राय करून घेतलेलं आहे. आपण ह्याला परत एक वेळेस हे थंड झाल्यानंतर आणखीन एक वेळेस रिफ्राय करणार आहे. तर आता आपले हे जवळपास 1.5 किलोच्या जवळपास होते, म्हणून आपल्याला तळण्यासाठी पण वेळ लागलेला आहे. आता आपण ह्याला हे रिफ्राय करायला लागलेलो आहे. अगोदर जे तळून घेतलेले आहेत ना, तर ते आपले सॉफ्ट होते आणि आता आपण ह्याला जेव्हा डबल तळतो ना, तर तेव्हा हे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात. तर हे पहा, आपले आता तळून झालेलं आहे. हे पहा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही फ्रेंच फ्राईज कसे वाटले. हे पहा, आता आपण ह्याला टोमॅटो सॉससोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुमची कमेंटसुद्धा खूप मोलाची असते. त्यामुळे एक कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. ते भेटूया आपण आता अशाच एका नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.